संतांचा मेळा म्हणून संतांचा अभंग कृपाळू सज्जन तुम्ही संतन ही संत सेवा आहे. या संत सेवेसाठीच आपण येतो सत्संग घडतो म्हणून संतांचा अभंग कृपाळू सज्जन तुम्ही संत जन
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चला कृपाळु सजन तुम्ही संत जन कृपाळु सजन तुम्ही संत तुम्ही संत
कीर्तनाच्या सेवेसाठी अभंग असा जगद्गुरु तुकोबारांचाच आहे. ते काय म्हणतात? कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुम्ही मन. ही आठवण आपल्याला या पंढरीची, या भूवैकुंठीची आठवण करून देण्यासाठी आपल्याला संतांचा आशीर्वाद घ्यावा लागतो. हे संत आपल्याला हा मार्ग दाखवतात. त्यासाठी हा अभंग तुमच्या चरणाशी ठेवलेला आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओसारे चरण संतती संतात आशीर्वाद. आशीर्वाद हा संतांचाच घ्यावा. का घ्यावा? परमार्थाच्या वाटा आहेत. परमार्थाच्या वाटेवर जाताना व्यवहार बाजूला ठेवावा लागतो. प्रपंच थोडा करावा लागतो. माझी अल्पमती आहे, माझी थोडी बुद्धी आहे, ती तुमच्या चरणाशी अर्पण करावं लागेल सेवेसाठी. मदपामरा शिकाय थोरपण पायीची वाहन पायी बरी. का? मोठेपणा नुसता नको आहे. मोठेपणा दिसायला असतो चांगला, वागायला नसतो. नुसते मोठा माणूस आहे नाही, तो माणूस दिसायलाच मोठा आहे, अंतर्मनात नाही. का नाही? तर आपण छोटा असलेलं परवडलं, मोठं नको. हा, मोठं म्हणलं की त्याला भरपूर व्याप असतात. व्यापारी तो व्यक्ती व्यंगून जातो. काय 2 मिनिटं सुद्धा मिळत नाहीत आपल्याला. प्रपंचाला तर काहीच नाही, परमार्थाला सुद्धा नाही. एकदा दिवसभर एक हरिपाठ वाचला की दिवसभर काही काम नाही मिळले, बस संपलं. पुन्हा हा परमार्थ फक्त 20 मिनिटं. सकाळी स्नान झाल्यानंतर, स्नान झाले, हरिपाठ वाचला, देवाची पूजा झाली, हरिपाठ वाचून सगळं का असेल नामस्मरण झालं, पुन्हा ते सगळं आपण पाहतो का? बघतो का आपण? नाही. पुन्हा आपल्या पाठीमाग प्रपंच लागतो. मग प्रपंच लागल्यानंतर व्यवहारही लागतो. मग परमार्थ परत 23 तासांनी, 23 24 नाही, 23 तासांनी पुन्हा परमार्थ चालतो. देवाचा वापर फक्त कामापुरता करायचा नाही. हा, की पंचमहाभूत जे आहेत आपल्या पाठीमाग ते देव आहेत म्हणून काही लोकांची एक शंका आहे. आताच्या कलियुगामध्ये काय देव आहे का नाही असं काही लोकांची बुद्धिमत्ता चालते. देव जर आहे तर कुशाही चालतं. तसा जर दिसायला लागला तर तुम्ही पळून जाता सगळी म्हणून आपण तुम्ही आम्ही सगळे दिसत नाही म्हणून त्याचं बदलायचं आपल्याला. मग त्याच्याजवळ जाण्यासाठी संतांच्या शिवाय पाहिजे, संतांचा अनुग्रह पाहिजे. संतांचा अनुग्रह जेव्हा आपण घेऊ त्यावेळी परमार्थ सुद्धा चांगला होतो, प्रपंचही चांगला होतो आणि व्यवहारही चांगला होतो. का? संतांची कृपा व्हावी. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, त्यांची कृपा आपल्याला व्हायला पाहिजे. त्याला सुद्धा भाग्य लागतो, कुणालाही मिळत नाही. या देशाची लोकसंख्या आहे 135 कोटी. या 135 कोटी मध्ये महाराष्ट्रात 13 कोटी. 13 कोटीतली माणसं कमीत कमी ह्या पंढरी नगरीमध्ये पाय ठेवायसाठी, चरणावर दर्शन करण्यासाठी किती टक्के लोक येतात? याच्या त्यामध्ये आहेत 1 पंढरी येतात.
हा कुणाला बोलवलं का त्या पांडुरंगाने कुणाला पत्र पाठवलं या तुम्ही या एक दर्शन करा आणि मग जावा. मला एक कळतंय की ज्या वेळेस तुम्ही ह्या पंढरी मध्ये येता भूवैकुंठ नगरी ही भूवैकुंठ नगरी असल्यामुळे तुम्ही या वारीला 14 दिवस 15 दिवस 19 दिवस 20 दिवस जितके दिवस तुम्ही चालत येता नामस्मरण करत त्याची जी चिदोरी पुण्याची की तुम्हाला इथं पांडुरंग घेऊन जायला लावतो ती चिदोरी तुम्ही वर्षभर पुरवता. त्या चिदोरीवर आपण प्रपंच परमार्थ व्यवहार सगळं तेव्हा करून घेतो. आपण नाही हा आपल्याला काय आपण प्राणी आहोत मनुष्य प्राणी. हा 184 युनिटून जन्माला आलेले त्यातले एक युनिटला आपण हे प्राणी आहे. हे प्राणी फक्त आपल्याला चालता बोलता येतं म्हणून मनुष्य बुद्धी एवढं. मग बुद्धी आहे म्हणून आपल्याला देव समजतो. देव आहे का नाही काही जणांची बुद्धी चालते देव आहे कुठे देव आता जर गोवात आले. आता देव म्हणजे काय पंचमहाभूत स्वर्ग मृत्यू पाताळ पाणी अग्नी चंद्र सूर्य हे आपलं रक्षण करताय. या पांडुरंगाच्या ह्याच्यामध्ये काय आहे आपण काय म्हणतो असं आहे नुसता विषय आहे दर्शन केलं निघाले कोणा काय आपल्याला सांगणार कोण नाही. पण त्याचं जे वर्णन आहे कुणाला माहितीये का इथं खाली हरी व हर या हरिहराची भेट झाल्यामुळे संतांचा आशीर्वाद संतांनी आपल्या सामान्य भक्ताला दिलेला मार्ग जो आहे तो हरिहराच्या मूर्ती बिंदुल्यासे एकी जाती तुका म्हणे बिंदुले तेळे त्रिभुवन पण दाटले. या त्रिभुवनाचं रक्षण शिव भगवान आणि शिव विष्णू हे आपलं रक्षण करतात. म्हणून आपण त्यातल्या त्यात पुन्हा त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी संतांना पाठवलेला आहे. संतांना सांगितलं या मनुष्य जीवाचं माझ्याकडं भक्ती रसामध्ये विलीन होण्यासाठी काय आषाढी कार्तिकी भक्तजनी येती चंद्रभागेमध्ये स्नान हे आषाढी कार्तिकी का तर या एकादशीचं कालच्या एकादशीचं नाव आहे देवशयनी. देव भगवान विष्णू हे भगवान विष्णू चाललेले आपल्या बळीराजाबरोबर. बळीराजाला फार महत्व आणि बळीराजा हा सुरू होता. या बळीराजाबरोबर निद्रा अवस्थेसाठी गेलेले. मग हे जे 4 जे महिने आहेत चातुर्मास मानतो. या चातुर्मासामध्ये कुणाचं सध्या कोण सांभाळणार या भूतलाचं रक्षण करणार म्हणून शिव आहे. शिव महादेवाच्या ताब्यात दिलेलं हे 4 महिने आहे. चातुर्मास महादेवाच्या कुटुंबाला दिलं सगळं हे. हा श्रावण महिना आलं का सोमवाराला पुन्हा भाद्रपद महिना गणपती बाप्पा आले कुटुंबाची आहे. पुन्हा ज्येष्ठा कनिष्ठा कुटुंबात म्हणून या कुटुंबाने पुन्हा त्यांची मंडळी शिवाची मंडळी म्हणजे पार्वती तिचं नवरात्र करतो आपण करतो का नाही. मग त्याच्यानंतर चौथा मुलगा कोण कार्तिक स्वामी. त्याच्यासाठी त्या कुटुंबाला कार्तिक स्वामी महिना दिला अख्खा. हा दिला की नाही म्हणजे या कुटुंबात या भूतलाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिव आणि 8 महिने
यावेळेस प्रबोधिनी एकादशी येते. कार्तिकीची वारीचं नाव प्रबोधिनी एकादशी. या प्रबोधिनी एकादशी दिवशी भगवान विष्णू या भूतालाचं रक्षण करण्यासाठी पुन्हा उभा. का? आपण तुळशीचं लग्न लावतो. लावल्यानंतर म्हणतो की 8 महिने 4 महिने तुम्ही निद्रा अवस्थेमध्ये होता. आता 8 महिने राहून भूतलाचं रक्षण करून भक्ताचं रक्षण करण्यासाठी जागे राहून आम्हाला आशीर्वाद द्या असं आपण म्हणतो. का? हे दोनच आहे. हरिहराच्या मूर्ती इंद्रियासी आहे की नाही. हरी आणि हर यांची इथं भेट झालेली आहे. हा हरिहराच्या मूर्ती इंद्रियासी तुका म्हणे वेंद्रे तेने त्रिभुवन कोण झाले मुक्ती पाहता. याचं रक्षण करण्याची ती दोन ब्रह्मदेव नाही. ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभी कमलातून आलेले. त्यामुळं ब्रह्मदेवाला किती मुख? 4 मुख. हे 4 मुख म्हणजे काय? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदाचं निर्माण केलेलं विशेष म्हणजे ब्रह्मदेवाने. त्या पुन्हा ब्रह्मदेवाचे 2 भाग झाले. 2 भाग म्हणजे कसे? नर आणि नारी. त्यामुळं त्यांना 2 भाग झाल्यामुळे त्यांना प्रजापती नावाचा एक चिरंजीव झाला. त्या प्रजापती पासून आपण एवढे वाढलेलो आहोत. त्याला दिलेला जो आशीर्वाद आहे प्रजापती आहे ना, राजा होऊन गेला. या प्रजापती राजाने जेव्हा संतती निर्माण करण्याचा आशीर्वाद घेतला, आपण त्याच्यामुळे इथं आहोत आत्ता सध्या. त्याच्या आशीर्वादाने नारदाला किती मुलं झाले? 60 मुलं नारदाला झाली. 60 मुलांची नावं काय आहे? पंचांगावर असतं बघा. विश्वास, नाम, संवत्सर. आता नाही हे संवत्सर वगैरे लिहिलं असतं नाही. ही नारदांची मुलं आहे. विवाह न करता नारदाचा विवाह झाला का? नाही. पण त्याला विवाह न करता ब्रह्मदेवाने दिलेला आशीर्वाद. आणि आशीर्वाद दिल्यामुळे हे जे 60 मुलं आहेत, 60 वर्षांनी पंचांगाची पुन्हा नावं बदलतात. विश्वराज, संवत्सर, हे जे संवत्सर दिलेत ना ते नाव आहे. आणि ह्याच्यामध्ये भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी संतांचा अवतार आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संदयाने एवढे कृपादान तुमचे मिळेल. आता आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग. मला आठवण म्हणजे तुम्ही भगवान विष्णू आहात, तुम्ही भगवान वासुदेव आहात. तुमची मला सारखी आठवण व्हावी, तुमचं नामस्मरण घडावं. या नामस्मरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती आपल्याला मिळते. का? हा जो रस्ता आहे, आज तुम्ही एवढी दिंडी वगैरे घेऊन आल्यानंतर तुम्हाला ह्या काही अनेक आनंद मिळाले. तुम्हाला आनंदाचे दोही आनंद हे आनंद मिळवायसाठी काय? इरवी प्रपंच आहेच की, इरवी व्यवहार आहे की, हे परमार्थासाठी संतांनी दिलेली वाट आहे. ही वाट आपण मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत Amen.
होण्यासाठी हा परमार्थ आहे. त्यांची कृपा व्हावी आणि त्या कृपेसाठीच आपण धडपडतो. एकदा कृपा झाली की काय मागं बघायला सुद्धा काम ठेवायचं नाही. कारण आशीर्वाद असतो माग शक्ती असते. ही शक्ती असल्यामुळे त्या शक्तीचा वापर भक्तीमध्ये निर्माण करायचा. भक्तीमध्ये निर्माण केल्यानंतर आपल्याला या देहाची, या प्रपंचाची, या व्यवहाराची काही काळजी करायचं कारण. पण चुकून ज्या वेळेस आपण करतो काही गोष्टी चुकतच असतात. देवाला चुकली नाही, चुकणं आपण पामर आहे हा. आणि असंख्य चुका होतच असतात. या चुकी आपण त्याला क्षमा मागितली, मागणे देहप्रती आहे, जरी चूक झाली, जरी काही झालं तर त्याला क्षमा मागायला सुद्धा अधिकार आपल्याला आहे. तेव्हा सुद्धा सद्गुरु संत आपल्या पाठीमागे उभा का संकट काळी सुद्धा सद्गुरु सारिका असे काय त्यांचा आशीर्वाद म्हणून संतांचाच आशीर्वाद आपल्याला पाहिजे. त्यामुळे भगवंताची भेट व्हायला वेळ लागत आणि ही भेट व्हावी म्हणून ही चातुर्मास, ही वारी, हा सत्संग हे जे आहे ते आपल्याला त्यांनी निर्माण करून दिलेले. त्या जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अनेक संत, या संतांनी जी घालून दिलेली वाट आहे त्या वाटेवर आपण जातो. का आता तुम्ही इथं आला, इथून घरी गेला, एकादशी शिवाय भजन आहे का? एकादशी दिवशीच भजन इरवी आहे का? हरिपाठ रोज घरात आहे असं जाहीर सांगतो का? ज्ञानदेव म्हणे, व्यासाजी आहे, कुणाचं म्हणतो का? नाही. एकादशी दिवशीच भजन. का? प्रत्येकाला व्यवहार आहे, प्रत्येकाला प्रपंच. पण इथून गेल्यानंतर परमार्थ कधी विसरायचा नाही. हा सत्संग जेव्हा आपण घडवतो त्यावेळेस आता चालू जमान्यात जर विचार केला तर ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये मोबाईलवरच बातमी होती फक्त. इतके दिवस मोबाईल होते का? या वारीचा त्या वारीलाच आपण भेटणार ना घरी गेल्यावर. पण तुम्ही काय एका गावची नसता, वेगळ्या वेगळ्या जाती गाव नसतात. त्यांची भेट होण्यासाठी काय मोबाईल आता. त्यावेळेस होतं का? त्यावेळेस नसताना सुद्धा एकमेकांचं प्रेम, एकमेकांचा स्नेह, एकमेकाची संगत ज्यावेळेस मिळती त्यावेळेस पुन्हा वारीला यायची. केव्हा निघायचं वारीला, केव्हा जायचं आळंदीला, केव्हा जायचं देहूला, याची आठवण सारखी एकमेकात होती. पण एकमेकात होत असल्यामुळे हा भक्ती रसातला हा एक भाग. हा आणि जेव्हा आपण ह्या भाग एकमेकाच्या सत्संगतीनं, एकमेकाच्या प्रेमाने ज्यावेळेस आपण निर्माण करतो ती बुद्धी कोण देतं? भगवान. म्हणजे आता भेटीला यावं लागतं ह्या भक्तानं, तो निर्माण करतो. मग तुमच्या मनामध्ये येतं आर्याच्या कार्तिकी भगवंताचं नामस्मरण तर रोज करतो काय, पण त्याची भेट घेण्यासाठी आपल्याला तिथं जायचं पाहिजे. तो आणतो तुम्हाला प्रपंचात तुम्हाला वेळ मिळतच ना. त्यातून का होत नाही तर माया इथे आली. पंढरपूरला चालू आहे, मी चालू बा पंढरपूरला वारीला. तेव्हा घरच्या मंडळी म्हणतात तुम्ही सगळे चालल्यामुळे तुमचं काय काम आहे? घरी नाही का आपल्या देव? सगळीकडे आहे. पण तिथं गेल्यानंतर फक्त
आणि भगवान यांच्या चरणाला जेव्हा हात लागतो किंवा त्यांच्या चरणाला स्पर्श होतो त्यावेळी जे समाधान आहे ते समाधान घरी गेल्यावर आहे ना. हे समाधान मिळवण्यासाठी आपण या पंढरपूरमध्ये या भूक वैकुंठामध्ये प्रमाण सांगायचं म्हणलं चालू जमान्यातलं तर असं आहे. एक 52 वर्षाची एक बाई आहे. इथे 15 किलोमीटर अंतरावर गाव आहे. त्या 15 किलोमीटर अंतराच्या गावात ती 92 वर्षाची बाई, त्या बाईला मुलं आहेत, बाळ आहे, सगळं आहे, दाखवून आहे, सगळं आहे. पण तिचं इच्छा आहे पांडुरंगाच्या नगरीमध्ये आपला देह गेला पाहिजे. तसं होतं का काही? त्याच्या परमार्थानुसार मरण कुठे यावं हे आपल्या हातात ठेवलंय का? पण ती बाई आज सगळं गडगंज आहे, पण सगळं सुरू झाली. मला पांडुरंगाच्या नगरीमध्ये देह ठेवायचा आहे. हे इच्छेचा भक्तीचा भाग आहे. तसे येईल का? जे आहेत भूनगरीतली माणसं, नगरीतली माणसं ती कुठेतरी पुढे जाऊन कुठे देह ठेवतात. हे त्याच्या हातात ठेवलंय म्हणून आहे ना. आपल्या हातात ठेवलं असतं बरोबर आहे. त्याच्या हातात ठेवले म्हणून आपण त्याच्या जवळ जायचंय. म्हणून भक्ती मार्ग आहे. तर अनेक चुका आपल्यातनं होतात. अनाथ अपराधी पद्धती आगळा परिपाया वेगळा नका करू. हे सुद्धा क्षमा मागणं असतं. आणि दुसऱ्या चरणामध्ये
अनाथ अपराधी पतिता गळा विसरला. कितीतरी अपराध आपल्यात होत असतात. या अपराधाला सुद्धा भगवंत पोटात घालून का? अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू. जरी आपण कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर आपले एखादं काम असतं, तो काय म्हणतो अधिकारी, हो आता नाही द्या. कारण आपलं काम नडलेलं असतं. तेव्हा नडलं असल्यामुळे म्हणतो साहेब बघा तेव्हा अच्छा झालं तर बरं. त्याचे पाय धरलं पण तो अधिकारी तसं होऊ देत नाही. मला कळतं का, उद्या या सांगितलं ना तसं भगवंतापाशी गेल्यानंतर आपल्याकडनं काहीतरी चुका झाल्या. अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू. त्यामध्ये यात स्वार्थ आहे. या चालू कामात म्हणलं यात अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा, यामध्ये स्वार्थ आहे का? स्वार्थ काय? स्वार्थ करायची बुद्धीच होत नाही ना. माया किती जरी आडवी आली तरी त्या मायेला थारा मिळतच नाही का? तर आपल्या हातून त्याला जेव्हा शरण जातो, संताला शरण गेल्यावर सुद्धा संत आपल्याला माफ होतात आणि पाठीमागं उभा. नुसते काय उभारून करायचं तर पाठीमागं उभारतात. पाठीमागं उभारून केला आपल्या पाठीमागं कृपा दृष्टी. तसं भगवंताकडे आपण लीन झालो, संतांना लीन झालो, स्वभावामध्ये फरक पडतो. त्यावेळेस लीन होतो. बुद्धीनं लीन होणं झाल्यानंतर हा कुणी सत्पुरुष आहे, हा कुणी ज्ञानी आहे, हा कुणी भगवंतानी पाठवलेला होता. भगवंतानी पाठवलेलं हे प्राणी आहे. अल्पबुद्धीवाले भगवंतानी प्राणी पाठवला म्हणतात, म्हणणार नाही, ज्ञानी म्हणणार नाही. का? तर
त्यांची सुद्धा अल्पमतीच आहे. ज्या वेळेस आपण त्यांना शरण जातो त्यावेळेस आपल्याला कडेवर येतो. हा भक्त आहे, माझं लेकरू आहे, विठू माझा लेकरू वाळा. संतांना गोळा केलं कशाला? संगे भक्तांना. का? बाकी नव्हतं. ह्या संतांना जवळ केल्यामुळे त्यांच्यात ते लीन झाले आणि त्यांच्यावर आपण लीन व्हायचं. संतांना ज्यावेळेस संतांच्या चरणावर लीन होऊन जातो तेव्हा अहंकार नावाची जी चीज आहे ती थोडी 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 कमी व्हायला लागते. का? अहंकार हा कुणाला सुटलाच नाही. नुसतं आपण म्हणाय अहंकाराचा बारा राघवराजा माझ्या नुसतं म्हण. पण ज्यावेळेस अहंकार कसा निर्माण होतो? कली युग असल्यामुळे. कली नावाचा माणूस आहे. माणूस वगैरे कोण नाही हो. आपण म्हणतो कली नावाचा राजा होता हे ते नाही. कली म्हणजे मोह. मोह निर्माण होतो. आपण म्हणतो कलियुग चालायचं चालल्याप्रमाणे वागायचं असतं. कली म्हणजे मोह, कली म्हणजे स्वार्थ, कली म्हणजे अहंकार. आणि तोच शब्द आपल्या हातात जातो. प्रमाण युग आहे भागवतामध्ये. अहंकार कसा निर्माण होतो? पूर्वीपासून नाही, काही नवीन नाही. भागवतामध्ये असं प्रमाण नाही. एक परीक्षित राजा शिकारीला जावं लागते. जेव्हा शिकारी जातात त्यावेळेस एक साधू तपश्चर्या करत बसते. तपश्चर्या करत असताना तिथं त्यांच्या पायाखाली एक मेलेला साप पडलेला असतो. ते साप तपश्चर्या करायला बसल्यानंतर अहंकार परिणाम निर्माण झाला. मी राजा आहे, हा साधू मला विचार उठत नाही, हे उठला पाहिजे. हा अहंकार निर्माण झाला. जो बाणाने त्या साधूच्या गळ्यामध्ये गळ्यामध्ये टाकले तर नाही. उठला नाही तर उठला नाही. हा आपलं राज्य आहे सध्या चालू आहे तसं. अशा पद्धतीनं अहंकार, मी राजा आहे, हा साधू उठला नाही म्हणून मेलेला साप गळ्यात टाकला. मग ती साधूची मुलं नदीचे स्नान करून त्या आपल्या आश्रमामध्ये येतात. आल्यानंतर कसं असतं, वडिलांच्या कुणी चूक काढली तर मुलाला राग येतच असतो. तर त्यांच्या गळ्यात साप बघून ज्या वेळेस त्याचा सुद्धा पारा चढतो, तो म्हणतो माझे वडील साप तुमच्याकडे आहे, माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला. मग पळत जातो गंगेवर, हातात पाणी घेतो. ते म्हणतो माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलाय, तो 7व्या दिवशी परत पावल म्हणून तो शाप देतो. दिल्यानंतर परीक्षित राजा आपल्या घरामध्ये आश्रमामध्ये येणार, म्हणजे राजवाड्यात आल्यानंतर कसं आहे, आता ती मुलाने शाप दिलाय म्हणलं तर वडिलांना कळतच असतं ना. नाही कळल्यानंतर शाप काढून ते काढून टाकतात आणि टाकल्यानंतर पुन्हा आल्यानंतर ते शाप देतात, तो ऐकतो. म्हणजे साधू महाराज ऐकतात. ऐकल्यानंतर ते असं कसं केलं, म्हणजे तू शाप कशाला दिला, शाप कशाला दिला, तर म्हणजे शाप दिलं मी, आता तू शाप दिला, आता काय करायचं म्हणून स्वतः साधू महाराज राजवाड्यामध्ये येतात आणि सांगतात असं असं तुमचं
7व्या दिवशी तुम्हाला मरण आहे. तिथं सुद्धा पुन्हा अहंकार निर्माण होतो राजाचा. कोण म्हणता हे राजा आहे. जोपर्यंत त्याच्या डोक्यावर मुकुट असतो, सोनं, मोह म्हणजे सोनं, हा, जोपर्यंत मुकुट असतो तोपर्यंत त्याचा अहंकार झाला. ज्या वेळेस ते मुकुट खाली ठेवतात परीक्षित राजा, त्यावेळेस या गुरुवर्य तिथं मोह अहंकार कमी होतो. बोला आता बोला काय. मग ते राजाला सांगतात साधू महाराज, आमच्या मुलाने तुम्ही गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता, त्या मुलाला आमच्या राग आला आणि त्याच्यामुळे तुम्हाला शाप दिलेला आहे, तुमच्या 7व्या दिवशी मरण. काय याला उपाय सांगा. हे अहंकार गळून पडला का, कसा मोह गळून पडला सांगा. मग त्या साधूने स्वतः परीक्षित राजाला यांच्यापुढे दिलं. कुणापुढं? शुकाचार्याकडे. मग त्यांनी सांगितलं 7व्या दिवशी मरण टाळावं म्हणून. मग मरण टाळावं म्हणून काय? ऐकाले तुम्ही कथा भागवत. भागवत ऐकल्यानंतर काय प्रसिद्धी मिळती ती सामान्य माणसाला तर कळणारच आहे आणि मोठ्या माणसाला सुद्धा कळणारच आहे. पण त्यामध्ये असं आहे, अहंकार मोह हे जे आहे ते फक्त परीक्षित राजापुरतंच होतं. ते परीक्षित राजापुरतं गेल्यानंतर भागवत ऐकल्यानंतर मोह कुणाचा संपला नाही, अहंकार तर कुणाचा संपला नाही, संपणारही नाही. अहो आपण आपल्याला बोलता येतंय, चालता येतंय. कुत्र बैल ही जण 4 पायाचे श्वान आहेत ना, श्वापद, त्यांना तुम्ही कुत्र्याला जरी दगड मारला तर कुत्र सुद्धा अंगावर येतं, त्याला सुद्धा अंग जातं आहे की नाही. बोलून करतं. बैलाला साबूक मारला किती वेळ तो मार खाणार, तो सुद्धा जपून बघतो. हा अहंकार कोणाला चुकला नाही. आपल्याला बोलता येते करता येते म्हणून अहंकार आहे. म्हणजे आपण हे असं म्हणतोय अहंकार कोणालाच चुकला. मग हा अहंकार सोडायचा भक्ती मार्गाने. स्वकाम आळंदीला तुम्ही जर गेला तर स्वकाम सेवा नावाचे कार्यकर्ते आहेत का बुवा. स्वकाम सेवा, कुठलीही अपेक्षा नाही, या पद्धतीने काय करतात मग तो अहंकार हळूहळूच कमी होतो. मग कमी झाल्यानंतर आपण माणूस आहे असं जागृत होतो आपण. का तुम्ही जर नमस्कार केला तर समोरचा नमस्कार करल, ह्याला लीनता म्हणतात. तुम्ही जर म्हणला ताटात चालला तर तो नमस्कार करल का, तो बोलत तर का तुमच्याशी. हा म्हणून अहंकाराचा वारा न रागोराचा माझिया विष्णुदाचा भावी. मग तो अहंकार काय म्हणतात, अनाथ परिपाया वेगळा नका करू. तुका म्हणे आता तिसरा चरणात जगत कोपरा काय म्हणतात, तुका म्हणे आता निरविल्यावरी. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर. Krishna
आपल्या माझ्या म्हणजे मी नाही, मी म्हणलं की अहंकार आला. या देहाला तुमच्या चरणावर लीन होऊन ही झालेली जी सेवा आहे ती तुमच्या चरणावर आणि भगवंताच्या चरणावर अर्पण करून माझे कीर्तनाचे शब्द ज्ञानेश्वर जगत तुकाराम महाराज की सब संतन की जय. पाच मिनिटं कोणी उठायचं नाहीये. सद्गुरु कृपे आम्ही झालो भाग्यवंत. एका क्षणात आम्हा